the world, catching flights with a cat 'cause she living a la life. Snap a pic, make it right, take a tambo, living solo, doing what I gotta do, exploring new places, making memories, filming my thoughts for all to see. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये। तर आज आहे संडे। तसं संडेला मी 11-12 शिवाय उठत नाही, पण आज 8 वाजताच उठले, कारण 11 वाजता माझा इंटरव्ह्यू आहे आणि थोडंसं प्रिपरेशन पण करायचंय त्यामुळे। आणि आज तर एवढे जास्त कामं करायचे होते, रूम साफ, कपडे धुवायचे, एवढे कामं होते। बट इंटरव्ह्यू इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे अगोदर इंटरव्ह्यू देऊ आणि झोप जर परत येईल तर झोप पण कंप्लीट करू आणि मग नंतर बाकीचे सर्व कामं करू, कारण आज तर काही झालं तरी कंप्लीट करायचेच आहेत। आणि खुशी मॅडमचा तर नाश्ता चालू पण झाला। कुठे गेली खुशी? खुशी मॅडमचा नाश्ता चालू आहे। मला पण भूक लागली आहे, थोडीशी स्टडी करते, मग जर टाइम असेल तर खाऊ काहीतरी बनवून आणि नंतर मग इंटरव्ह्यू देऊ। खूप जास्त भीती वाटते, बट द्यायचा तर आहे, द्यावा लागेल। सो लेट्स सी। Traveling in the world, catching flights with a cat 'cause she living a la life. Snap a pic, make it right, take a tambo, living solo, doing what I gotta do, exploring new places, making memories. सो झाला माझं कामापुरता स्टडी, इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन। आता पटकन तयार होते, कारण 10:15 वाजलेले आहेत आणि पोहे बनवायचे। पोहे आणि कॉफी पिऊन इंटरव्ह्यूला बसूया। थोडीशी दगदग होते, भीती वाटते, बट लेट्स सी, देऊया। तुम्हाला दिसेल मी कॅमेरा ऑन करून ठेवेल। शो चलो आता पटकन तयार होते आणि इंटरव्ह्यू देऊ। For all to see, recipes in the kitchen, a taste so sweet. Root to your name, bring in the heat. Catching flights with a cat 'cause she living a la life. Snap a pic, make it right, take a tambo, living solo, doing what I gotta do, exploring new places, making memories, filming my thoughts for all to see. Recipes in the kitchen, a taste so sweet. Root to your name, bring in the heat.
नाश्त्याला मी मस्त पोहे आणि कॉफी बनवली आहे. पटकन आता नाश्ता करूया आणि मला आवरावं पण लागेल, आवरायचं बाकी आहे. सो लेट्स गो. PLC is the actual hardware which is controlled by the software. So in automation progress whenever we want. So guys, झालेला इंटरव्ह्यू आणि खूप मस्त गेला. अँड यस, आता बाकीचे कामं मी तुम्हाला सांगितले होते, ते सर्व कामं मला करायचे आहेत. तर पटापट लागू आता कामाला. चला, नाश्ता झालेला आहे माझा, त्यामुळे आता डायरेक्टली पहिल्यांदा केसांची मसाज करून घेऊ, देन स्किन केअर आणि मग बाकीचं सर्व चालू करून देऊ. चलो. कशा होईल कशा होईल तुला कशा होईल हो. अगोदर चला हेअर ऑइल बनवू. आणि हे हेअर ऑइल मला एवढं जास्त इफेक्ट देते की खुशीचं काय मध्ये मध्ये. त्यासाठी आपण कढीपत्ता पण यूज करणार आहोत. तर मी कढीपत्ता असा मस्त सुकवून ठेवलाय पूर्ण. लेट्स आता तेल गरम करू. Traveling in the world, catching flights with my cat cushy, living a la life. Snap a pic, make it right, take it down, boo, living solo, doing what I gotta do. Exploring new places, making memories, filming my thoughts for all to see. Recipes in the kitchen, a taste so sweet. Root to Yasanen, bringing in the heat. सॅटर्डे होता, मी सॅटर्डेलाच रात्री हेअर ऑइलिंग वगैरे करते, पण आज माझा सकाळी इंटरव्ह्यू असल्यामुळे मी रात्री काही हेअर ऑइलिंग केली नाही. म्हणून आता इंटरव्ह्यू वगैरे झाला आहे तर ऑइल बनवला आणि लगेच हेअर ऑइल करून घ्यायला चालू केलं. कारण हेअर ऑइल केल्याशिवाय तर हेअर वॉश केलेला काही उपयोगच होत नाही. त्यामुळेच आणि जेव्हा अशी मस्त मालिश करते ना यार, काय भारी वाटतं, काय सांगू, मस्त. आणि त्यामुळेच माझे केस पण सध्या छान छान होत आहेत. हेअर ऑइलिंग रेग्युलर चालू आहे त्यामुळे. कारण बघा, जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपली मम्मी केसांची काळजी घ्यायची, त्यामुळे केस किती भारी वाटायचे. आणि आता आपण घेतोय त्यामुळे एवढे बेकार होत आहेत. तर मस्त हेअर ऑइलिंग वगैरे झालेली आहे. आणि माझे फेशियल हेअर पण खूप जास्त वाढले होते, त्यामुळे ते पण रिमूव्ह करायचं काम मी आज केलेलं. मस्त ॲलोवेरा जेलने अगोदर मसाज केली आणि त्यानंतर फेशियल हेअर रिमूव्ह केले. सो भांडे वगैरे झाले आणि माझी आंघोळ वगैरे सकाळी केली होती इंटरव्ह्यूच्या अगोदर, पण हेअर वॉश करायचा आज संडे त्यामुळे परत. सो चला अगोदर तर कपडे. खुशीने घाण केली खाली, खुशीने घाण. काय करू मी आता, एक काम अजून वाढलं. खुशी करावं तर लागणार. आता लागूया रूम क्लीन करायला, कारण मागच्या 8 दिवसापासून अजिबात मी झाडूसुद्धा मारलेला नव्हता. आणि मला रूमचा थोडासा सेटअप चेंज करायचा होता, कारण मला काही पॉझिटिव्ह एनर्जीज येत नव्हत्या. त्यामुळे खूप बेकार वाटत होतं, काही करावंसंच वाटत नव्हतं. त्यामुळे म्हणलं थोडासा आपण सेटअपच चेंज करून घेऊया. म्हणून हा थोडा बेड वगैरे त्याची जागा चेंज करत होते. सो त्यानंतर खालून वगैरे झाडून खूप जास्त म्हणजे बेडच्या खाली घाण झालेली होती, सर्व झाडून वगैरे घेतलं. आणि बघा बेडच्या खाली किती सामान होतं जे आता सध्या बेडवर ठेवलेले. माझे सँडलच खूप जास्त होते
आणि ही माझी फेवरेट प्लेस. मला वाटलं होतं की इथं चेअर ठेवायला जागा भेटणार नाही त्यानंतर, बट येस जागा होती आणि त्यामुळे मला खूप जास्त भारी वाटलं. कारण ती स्पेस मला वाया नाही घालवायची होती, तिथे पण माझे फोटोज वगैरे मला काढण्यासाठी ठेवायची होती. आणि सर्व रूम क्लिनिंग वगैरे चालू होती. खूप जास्त वर वगैरे जाळ्या झाल्या होत्या, मी तिथून पूर्ण खूप डीप क्लिनिंग केलेली आहे आज. आणि क्लिनिंग जेव्हा आपण करतो, खूप क्लीन करतो सर्व काही, तेव्हा काही काम करायची खूप जास्त एनर्जी येते. मला तर तसंच होतं. तुम्हाला पण असंच वाटतं का? मला नक्की कमेंट करून सांगा. कारण क्लीन केल्यानंतर फ्रेश फील होतं. नवीन एखादं काम एकदम जोश के साथ करने के लिए मज़ा आता है. तो सब कुछ चालू ही था. ऐसे मैंने बेड लगाया था न्यू वाला. आणि अचानक हिंदी कुठून आली तर मी बोलता बोलता हिंदी बोलून गेले, मला कळालंच नाही. फायनली आपलं सर्व सेटअप रेडी आहे आणि पूर्ण रेडी झाल्याच्या नंतर तुम्हाला रूममध्ये दिसेलच. आणि तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. हे सर्व आता माझ्यासाठी मोठं टास्क होतं की हे सर्व जे वर सामान आहे ते कुठं शिफ्ट करायचं. मग जे मेन सामान होतं ते मी बेडच्या खाली शिफ्ट केलं आणि बाकीचं जे होतं ते लेंटनवर शिफ्ट करायला चालू केलं. नंतर सर्व झाल्याच्या नंतर जे बेडशीट टाकलेली दिसते तुम्हाला ते मी अगोदर वॉश करून ठेवलं. कारण सर्व काम झाल्यानंतर अगोदर सर्व बेड वगैरे नीट करून ठेवू म्हणलं. त्यानंतर पोछा वगैरे मारायला चालू होता. कारण फरशी पण खूप जास्त घाण झालेली होती. कारण मी झाडूनच घेतलं नव्हतं 8 दिवसापासून. त्यामुळे वाईट वाटून घेऊ नका, मी क्लीन ठेवते. बट या आठवड्यात मला खरंच खूप जास्त आळशीपणा वाटत होता, त्यामुळे क्लीन नव्हतं. बट फायनली तुम्ही बघू शकता मी खूप जास्त क्लिनिंग केलेली आहे यावेळेस. आणि खुशीला बाहेर जायचं होतं म्हणून ती दाराजवळ जाऊन बसली होती. मग तिला डोअर ओपन करून दिलं आणि ती गेली बाहेर. त्यानंतर मग मी माझे सर्व कामं आवरले. फ्रेश वाटायला आता. तर गाईज सर्व साफसफाई झालेली आहे. पूर्ण दसरा काढल्यासारखं पूर्ण साफसफाई केली आहे. आणि आता पाणी गेलेले, कपडे धुवायचे बाकी आहेत फक्त. पाणी गेलेले त्याच्यामुळे आता थोडा वेळ बसते, आराम करते. भूक पण लागली आहे, बट आता सर्व काम झाल्याशिवाय काही बनवायची माझी इच्छा नाही आहे. पूर्ण रूमचा पण लुक चेंज केला आहे मी, काही जागा चेंज केलेल्या आहेत. तुम्हाला फायनल सर्व माझं काम झाल्यानंतर, माझं आवरल्यानंतर फायनल तुम्हाला लुक दिसेल रूमचा. चला आता स्किन केअर करूया. आणि सध्या मी स्किन केअरसाठी खूप जास्त प्रायोरिटी दिली आहे. कारण फेस खूप खराब होत चालला आहे त्यामुळे. आणि ट्रीटमेंटसुद्धा सध्या बंद केली आहे, कारण त्या ट्रीटमेंटने काही फरक पण पडत नव्हता. सध्या बेसिक जे काही आपण घरी करू शकतो तेच चालू आहे. तसं मी जास्त प्रेफर नाही करत घरी होम रेमेडीज ट्राय करायचं. कारण जेव्हा माझी ट्रीटमेंट चालू होती त्याच्या अगोदर खूप जास्त मी होम रेमेडीज ट्राय केल्या होत्या आणि त्यामुळे खूप स्किन खराब झाली होती. बट सध्या फक्त मुलतानी माती लावते आणि मॉइश्चरायझर जे तोंडाला लावायचं असतं ते मी हाताला लावते. वाह, काय गोष्ट आहे माझ्याबद्दल. सर्व काम झालेलं आहे, माझी आंघोळ पण झालेली आहे, मस्त फ्रेश वाटतंय. थोडीशी स्किन केअर केली, टोनर आणि मॉइश्चरायझर लावलं. तर मगाशी जे कपडे वॉश करून ठेवले होते आता ते वाळायला घालूया आणि नंतर पोटाचं काहीतरी बघूया, पेट पूजेचं. रूम दाखवते तुम्हाला पहिल्यांदा कशी दिसते, लेट्स सी. हा आहे रूमचा नवीन लुक. पूर्ण मला जास्त जागा अशी रिकामी पाहिजे होती म्हणून मी सर्व त्या कोपऱ्यात टाकलं. सर्व बघू शकता तुम्ही मस्त इकडे. आणि किचन तर काय तसंच आहे. हात चेंज केला होता. कसं दिसते सांगा. आणि आणखीन एक तुम्हाला जादू दाखवायची. ही एक टाईल्स वर आली, म्हणजे 6 टाईल्स वर आल्यात अशा, माहीत नाही कशामुळे. बघा दिसते. आता सांगावं लागेल त्यांना नीट करायला आणि त्यानंतर मग नीट होईल.
सो हेअर पण आता इथंच सुकूया बाहेर मस्त नॅचरल हवेला, कारण खूप जास्त असं सॉफ्ट होतात जेव्हा नॅचरल हवेला सुकवतो तेव्हा, आणि त्या ऑइलमुळे तर एकदम सिल्की केस होत आहेत सध्या, त्यामुळे खूप भारी वाटतंय. खुशीला पण इथं वर बसवलं आणि तिच्यासोबत थोड्या गप्पा गोष्टी चालू होत्या माझ्या. सो फायनली असा होता सर्व संडेचा दिवस, एकदम मस्त प्रोडक्टिव्ह होता. तर व्लॉग नक्की कसा वाटला सांगा आणि भेटूया लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो गाईज आजच्या पुरतं एवढंच. व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. अँड येस, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सो भेटूया मग नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर, बाय.